नाशिकच्या इंदिरानगर बोगद्याजवळील भागात असलेल्या गोविंदनगर परिसरात एक संशयास्पद बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली होती। गोविंदनगर परिसरात बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याने परिसरात खळबळ उडाली होती। शहरातील मध्यवर्ती भागात संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। तात्काळ या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बॉम्ब शोध पथक BDSला कॉल करून पाचारण करण्यात आलं। यानंतर तपासणी केल्यानंतर या खोक्यामध्ये फटाके असल्याचं निष्पन्न झालं आणि परिसरात ज्वलनशील पदार्थ असल्याचे आपल्याला पूर्णविराम मिळालाय। परिसरात कुठल्या प्रकारचा बॉम्ब किंवा अन्य कुठल्या प्रकारची वस्तू नसल्याचे पोलिसांनी तपास करून सांगितलं। याबाबत आज अफवा पसरवू नका असा प्रश्न प्रशासनाकडून करण्यात आला। यावेळी परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। चले आपल्याला जाम करून टाक। सकाळी 6ला जायचं एक तर त्याच्या माणूस घरी गेला तर याला फोन केला मी। बस अरे आधे घंटे से फोन चालू है।
जाऊ दे सर, टाकू नको. बॉर्डरला जाऊ नका. मी व्हिडिओ टाकतोय ना त्याच्यात तुला फोन करतो 1-2 मिनिटात. हा फुगे फोडतात तिथे नाही का बघितलं त्यांनी स्टिकिंग केलं होतं तिथे. नाही रे काय नाही असं चल ॲटोमॅटिक नाही करते पार फटाक्याच्या बॉक्स पुढे ते खोकले रिमोट घेतलं का? रिमोट घेतला होता काय रिमोट चाललंय ते लग्नामध्ये आपण यूज करतो ना ते आयटम लग्नामध्ये ना बाहेर करतो ते रिमोट वरती होतं त्याच्यामुळे कुठे गेले मी तुम्हाला ते करायचं क्लिअर आहे हो. हमरे सिंगल लेना क्यों भैया ऐसा सर डबल देंगे कॉमन घ्या ना कॉमन. अपेक्षेपेक्षा जास्त लवकर रिस्पॉन्स मिळाला. मी काय केलं, मला फोन आला, मी सगळ्यात पहिला फोन मॅडमला यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला. मी त्या पोटाच्या अगोदर हा चालू करा ना. पॅनिक होणं काही तुम्ही तिला कॉल दिला. ट्रॅफिक चालू करू. गाडी काढून घ्या बाजूला ट्रॅफिक अंबर टू कंट्रोल सगळे एकच वाजलेले. बंद कर बंद. वाजेच्या सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे, ते बॉक्समध्ये आहे. तर आम्ही तात्काळ 3 मिनिटात तिथं पोहोचलो. आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो. आम्ही खात्री केली. एक थर्माकॉलचा बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं. आम्ही BDDSला कळवलं, कंट्रोलला कळवलं, वरिष्ठांना कळवलं. पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये BDDSचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली. असता तपासणी अंती ते एक फटाक्याचा बॉक्स होता. फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत. आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या, 2 बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडेसाठी वापरतात. तर तो सगळं ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे. अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्बसदृश्य वस्तू वगैरे आहे. तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये. सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे. तर तो आता आमची पुढची कारवाई करत आहोत. नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अजिबात घाबरू नये, काही नाही. तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडेसाठी वापरला जाणारं साहित्य होतं, ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठलीही काळजी नसावी.